नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 32 साईजचा कटोरी पेपर पॅटर्न कटिंग. तर एकदा नक्की माझ्या पद्धतीने कटिंग करून बघा. सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तर बघा, पूर्ण उंची घेतली आहे मी 14 इंच. 13 इंच आहे तयार उंची, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 14 इंचावरती टिक करून घेतली आहे. आणि आपण इथे आता रेष आखून घेऊयात. खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. आणि या पद्धतीने जर कटिंग केला तर परफेक्ट ब्लाऊज फिटिंगमध्ये आणि मस्त बसतो. तर बघा, मी शोल्डर घेतलेला आहे फक्त 5 इंच घेतलेला आहे. 32 साईज आहे म्हणून मी 5 इंच घेतला आहे. आणि मोंडा घेतला आहे 5.5. तर बघा, आता इथे 32 साईज म्हणजे चौथा भाग येतो 8 इंच. 8 इंचावरती आपण टिक करून घेऊयात. आणि शिलाई 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आपल्याला. 2 इंचही आपण घेऊ शकतो, पण 1.5 इंच भरपूर होतं. आणि असा बॉक्स तयार करून घेऊयात. जितका आलेला आहे पूर्ण भाग ते खाली पण टिक करून घेऊयात आपण. आणि असे बॉक्स तयार करून घ्यात. आणि आता बघा, मोंड्यासाठी मी घेणार आहे, पाठीमागच्या मोंड्यासाठी घेणार आहे 1.25 इंचावरती. आणि पुढच्या मोंड्यासाठी 1.25 इंचावरती टिक करून अशा पद्धतीने थोडंसं अर्ध्या इंचाने खालच्या साईडने मी आखून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता आपण शोल्डर म्हणजे गळा रुंदी घेत आहोत 2.25. आता शोल्डर मोजला आहे मी मापाच्या ब्लाऊजचं. तर शोल्डर आलेला आहे 2.25, म्हणजे शिवून आलेला आहे 2 इंच. त्यासाठी मी 2.25 इंचावरती टिक करून घेतली आहे. आणि गळा उंची घेतली आहे, पुढचा गळा घेतला आहे 5.5. गळ्याला गोल आकार देऊन घेऊयात. एकदम सावकाश पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगत आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर बघा, खालतून मी जो आपण पूर्ण उंची घेतली आहे तिथून 2.25 इंचावरती मी अशी टिक करून घेतली आहे. आणि एक सरळ रेष आखून घेतली आहे, ते आपल्यासाठी क्रॉसपट्टी काढण्यासाठी. आणि क्रॉसपट्टीचा समोरचा जो कटोरीच्या जवळचा असतो भाग, तो आकार देण्यासाठी मी 1.25 इंचावरती टिक करून घेतली आणि आकार दिला. आणि हे बघा, कटोरी घेतली आहे, त्याचा मध्यभाग केला आहे 5 इंचावरती टिक करून. आणि तितकाच असा उभा रेष पण घेतली आहे, म्हणजे आपल्याला कटोरीचा आकार देण्यासाठी सोपं जाईल म्हणून. आणि गळ्याच्या साईडने 1 इंचावरती टिक करून घेतली आहे. आणि बघा, अशी तिरकस रेष आखून घेतली आहे, कारण आपल्याला कटोरी काढायला सोपी जाते आकार करायला. आकार ज्यांना जमत नाही त्यांनी या पद्धतीने कटिंग करून घ्या, म्हणजे कटोरीला आकार खूप छान येतो, गोल पण बसते आपली कटोरी. तर आता आपण ह्या कटिंग करून घेऊयात पूर्ण. तर सुरुवातीला आपण पाठीमागलच्या भागाची कटिंग करून घेऊयात, म्हणजे दोन्ही पार्ट आपल्याला मिळतील, पुढचा आणि पाठीमागलचा. तर यामध्ये मी शोल्डर उतरत असेल तर काय करावे हे पण मी सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, तर गळ्याच्या साईडने 1/2 इंचाने मी टिक केली आहे आणि अशी तिरकस रेष आखून घेतली आहे. जर ज्यांचं शोल्डर उतरत असेल त्यांनी ही ट्रिक वापरा, त्यांचं शोल्डर उतरणार नाही. तर आता क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. तर मी जे कोणताही कस्टमर असू द्या, आधी सुरुवातीला मी अशी पेपर पॅटर्न कटिंग करून घेते याच पद्धतीने आणि ब्लाऊज शिवते. खूप छान पद्धतीने बसतो हा ब्लाऊज. एकदम सोपी पद्धत आहे आणि कमी वेळेमध्ये तुम्ही जर सावकाश पद्धतीने 1-2दा ट्राय जर केलात तर तुम्हाला नक्की जमेल कटोरी पेपर पॅटर्न काढायला.
तर आपल्याला ही छोटी जी कटोरी आहे ती आपल्याला पुन्हा नंतर वाढवायची आहे. तर सुरुवातीला आपण काय करूयात, अगोदर पाठीमागलचा गळा काढून घेऊयात. तर 2.25 इंचावरती मी टिक करून घेतली आहे आणि गळा जो आहे पाठीमागलचा तो मापाचा ब्लाऊज घेऊन हे बघा खालती अर्धा इंच सोडलेला आहे आणि जिथे गळा आहे तिथे टिक करून घेतली आहे. आणि आता बॉक्स तयार करून घेऊयात आणि गोल आकार देऊन घेऊयात. तुम्हाला जो हवा असेल तो आकार देऊन घेऊ शकता पाठीमागे. आणि आता आपण इथे कट करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा टक्स पाठीमागलचे घेण्यासाठी मी 4 इंचावरती टिक करून घेतली आणि उभा टक्स घेण्यासाठी 4 इंचच घेतलेला आहे आणि इकडे अर्धा आणि इकडे अर्धा इंच घेतलेला आहे. आणि हे बघा अशा टक्स टाकून घेतलेला आहे. तर पाठीमागलचा भाग आणि साईड पार्ट पूर्ण झालेला आहे, आपल्या साईडला ठेवूयात. आणि आता आपण कटोरी वाढवून घेऊया दुसऱ्या पेपरवरती. तर आपण दुसऱ्या पेपरवरती तर बघा मी तिरकस कटोरी ठेवली आहे आणि जशास तशी आखून घेतली आहे. तर बघा या साईडने गळ्याच्या साईडने 1.5 इंच आणि या साईडने 1.5 इंच याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. मध्य काढून मग इथे खालती 1.5 इंचावरती टिक करायची आणि हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. खूप छान पद्धतीने कटोरी बसते, सुंदर म्हणजे गोल आकार आणि परफेक्ट फिटिंग पण येते या पद्धतीने जर कटिंग केला तर. नक्की ट्राय करून बघा मित्रांनो आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गळ्याच्या साईडने 1/2 इंचावरती टिक करून हे बघा हे पॉईंट अशा जोडून घेतलेत आणि आपल्याला शिलाई मार्जिनसाठी पण 1/2 इंच सोडायचा आहे. आणि असा गोल आकार देऊन आपण आता कटोरी कट करून घेऊयात. तुम्ही कोणत्याही साईजची कटोरी कटिंग करा, याच पद्धतीने परफेक्ट बसतो कटोरी ब्लाऊज आणि इतकी छान बसते, कस्टमर एकदम खुश होऊन जातं. नक्की ट्राय करून बघा. आता क्रॉसपट्टी पण आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवायची आहे. खालून 1/2 इंचानी क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे. बघा 1/2 इंचावरती मी टिक करून घेतली आणि एक रेष आखून घेऊन त्यावरती आपण क्रॉसपट्टी ठेवून कटिंग करून घेऊयात. तर मी कोणत्याही कस्टमरचा याच पद्धतीने पेपर पॅटर्न कटिंग करून घेते, एकदम परफेक्ट बसतो. मला 16 वर्षाचा अनुभव आहे. खूप छान पद्धतीने कटोरी बसते. आता आपण क्रॉसपट्टी पण झालेली आहे. तर आता आपण बाही कटिंग करून घेऊयात. बाही पण लगेच कटिंग करून दाखवते तुम्हाला. बाहीचा वेगळा कटिंग केलेला छोटासा व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन चेक करा. आणि तरी पण यामध्ये मी तुम्हाला बाही कटिंग करून दाखवणार आहे. तर बाहीची उंची आहे 4 इंच, तर त्यामध्ये मी 1 इंच मिसळून हे बघा इथे ही अस्तरची बाही कटिंग करत आहे मी. तर 1 इंच प्लस करून मी 5 इंचावरती टिक करून घेतली आहे. आणि मी जो आपला छातीचा भाग आहे तो 8 इंच तो घेतलेला आहे आणि त्यावरती एक रेष आखून घेतली आहे आणि कॅप हाईट घेतलेला आहे 3 इंच. आणि जो कॅप हाईट आहे तिथे एक रेष आखून घ्यायची आपल्याला, म्हणजे गोलाकार देताना समजेल आपल्याला. तर दंडघेर घेतलेला आहे 5 इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिनसाठी
तर 5 इंच घेतला आहे. तर आपण कॅप हाईट जी तो घेतलेला आहे रेष तिथे 1 इंच जास्त घ्यायचं आहे, 6 इंच, आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. या पद्धतीने बाही कटिंग केला तर परफेक्ट बाही बसते. तर हे बघा पाठीमागलचा भाग आणि पुढचा भागाची आकार देऊन घेतलेला आहे. माशाच्या पानाच्या आकाराचा पुढचा भाग तो पण कट केलेला आहे आणि पुढचा पण भाग कटिंग करून घेऊयात आपण. तर आपली कटोरी ब्लाऊज कटिंग पूर्ण झालेलं आहे. तर बघा कटोरीला मी टक्स टाकून दाखवते तुम्हाला. खूप छान मस्त टक्स येतो, पफ पण खूप छान येतो कटोरीचा. तर खालती 1.5 इंच हे बघा असं मधोमध फोल्ड केलेलं आहे मी कटोरी. खालून 1.5 इंच आणि असा उभा 2.5 इंच टक्स टाकलेला आहे. हे बघा खूप छान पद्धतीने गोल आकाराची बसते कटोरी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर माझा व्हिडिओ किंवा माझा कटिंग करण्याची कटोरी पेपर पॅटर्न कटिंग करण्याची सोपी पद्धत वाटली असेल किंवा कटोरी कटिंग करणे आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया दुसऱ्या अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.